नमस्कार मित्रांनो, मी अमित भूतकर. मी स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल अमित भूतकर कन्सल्टन्सीमध्ये. मित्रांनो, या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण जे आपले मराठी बांधव लिकर व्यवसायात येऊ इच्छितात त्यांना योग्य आणि अचूक मार्गदर्शन करायचा प्रयत्न करत असतो. मित्रांनो, लिकर व्यवसाय हा बरेच वेळा मला विचारलं जातं की मला भाड्यानं पाहिजे आहे. बार असेल, बिअर शॉप असेल, वाईन शॉप असेल. तर आत्ताचा जो पिरियड आहे हा डिसेंबर एंड आहे. आता जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 3 महिने राहिले आहेत आर्थिक वर्ष संपायला. आणि जनरली जे लिकर व्यवसाय आहेत म्हणजे वाईन शॉप कमी असतात, परमिट रूम असतात, बिअर शॉपी असतात किंवा इतर काही लिकर व्यवसाय आहेत, ते भाड्यानं देणे, चालवायला देणे यासाठीची जी ॲक्टिव्हिटी असती, यासाठी जे काय ॲक्टिव्हिटी चालू होतात ती जनरली डिसेंबर एंड नंतर चालू होतात. हे मी आधीमध्ये तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं आहे. परंतु आत्ताचा योग्य वेळ आहे की ज्यांना कुणाला आपले लिकर व्यवसाय म्हणजे परमिट रूम असेल, बिअर बार असेल, देशी दारूचं किरकोळ दुकान असेल, वाईन शॉप असेल, ते चालवायला द्यायचे किंवा ज्यांना ते भाड्यानं घ्यायचे. जनरली आपले जे नवीन सबस्क्रायबर आहेत किंवा जी लोक नवीन ह्या व्यवसायात येऊ इच्छितात ते कधी पण मध्ये आधी त्यांनी जे व्हिडिओ बनवलेले असतात, बघितलेले असतात, त्यावेळेस ते म्हणतात की चला आता मला भाड्यानं पाहिजे आहे. तर भाड्यानं देणे घेणे ह्याचा एक सीझन आहे आणि ह्याच्या मागं पण एक टेक्निकल कारण आहे. लक्षात, ते पण मी सांगणार आहे. तर ह्या भाड्यानं देणे घेणे ह्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत ह्या 31 डिसेंबर नंतर म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च ह्या 3 महिन्यामध्ये कंप्लीट होतात. ह्याच्यामागं कारण असं आहे मित्रांनो, ही जी आपल्याला लायसन फी आहे, जी काय असेल ती लायसन फी ही आपल्या लोकसंख्येवर अवलंबून आहे. परमिट रूम बिअर बारचा विषय घेतला तर साधारण 65,000 पासून जी मिनिमम लोकसंख्या आहे 65,000, 50,000, त्याला 65,000 लायसन फी आहे वार्षिक. किंवा मॅक्झिमम 7,20,000 आहे मेट्रोपॉलिनला, म्हणजे 20 लाखाच्या वर लोकसंख्येला. तर जी काय असेल ती, तो आत्ता आपला विषय नाहीये. तर जी काही फी असती ती आर्थिक पूर्ण वर्षासाठी घेतली जाते. म्हणजे काय, तर समजा मला आजच्या तारखेत बार मंजूर झाला. ओके, आता हा 27 डिसेंबर आहे. 27 डिसेंबरला आज मला बार मंजूर झाला. तर आज मला समजून चला मी लोएस्ट 50,000च्या आत लोकसंख्येमध्ये आहे, तर 65,000 समथिंग मला लायसन फी आहे. ही मला पत्र मिळाल्यापासून 15 दिवसाच्या आतमध्ये भरावी लागते. ठीक आहे, म्हणजे आज माझा बार मंजूर झाला तर साधारण 12-13 जानेवारीच्या आत जनरली लोक सेम डे किंवा सेकंड डे भरतात. हा भाग वेगळा आहे, परंतु जी काय मुदत असते ती मी तुम्हाला सांगतोय. तर 15 दिवसाच्या आत ती भरायची असते. ही किती असती, तर ही पूर्ण लायसन फी असते. लायसन फी मध्ये पार्ट वगैरे असं काय नसतं. पूर्ण जी काय 65,000 समथिंग जी काय आहे ती मला पूर्णपणे भरावी लागते आणि माझं लायसन चालू होतं. हे माझं लायसन चालू झाल्यानंतर ही लायसन फी मला समजून चला मी आज भरली तर पुढच्या वर्षी आजपर्यंतची नसती. ही लायसन फी 31 मार्च पर्यंतची असते आणि 31 मार्चच्या आधी मला पुढील वर्षाची लायसन फी म्हणजे 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 हे जे येणार आर्थिक वर्ष आहे याची पूर्ण वर्षाची लायसन फी मला 31 मार्च 2023 भरावी लागेल. आणि आज माझं मंजूर झालंय म्हणल्यावर आज मला 22-23 म्हणजे 1 एप्रिल 2022 रोजी जे आता चालू आर्थिक वर्ष आहे हे चालू झालं आणि हे आता संपणार आहे 31 मार्च 2023ला. काही वेळेस असं पण होतं मित्रांनो की मार्च मध्ये मीटिंग घेतली जाते किंवा फेब्रुवारी एंडला मीटिंग घेतली जाते. लक्षात घ्या, फेब्रुवारी एंडला, मार्चला लायसन मीटिंग घेतली जाते, लायसन सँक्शन होतात, नवीन लायसन सँक्शन होतात. तर मित्रांनो त्यावेळेस तुम्हाला ते लायसन घेऊन ती लायसन फी भरावीच लागती. भले 1 महिन्यासाठी असेल, 1.5 महिन्यासाठी असेल, तुम्हाला पूर्ण वर्षाची लायसन फी भरावी लागती. आणि 1 एप्रिल 24 ते पुढील 1 एप्रिल 23 ते 31 मार्च 24 या
पुढील आर्थिक वर्षाची लायसन फी 31 मार्च 23च्या आत तुम्हाला भरावी लागते. ठीक आहे, माझ्या मते हा कन्सेप्ट क्लिअर झाला असेल. जनरली ज्या लोकांना बार भाड्याने द्यायचे किंवा त्यांनी समजून चला एखादा भाडेकरू ठेवलेला आहे ऑलरेडी आणि त्यांची मुदत संपत असेल किंवा त्यांचं आणि त्या आत्ता चालू भाडेकरूचं भाड्यावरून किंवा इतर कशावरून जमत नसेल आणि त्यांना भाडेकरू बदलायचा असेल, तर जो आत्ता एक्झिस्टिंग भाडेकरू आहे किंवा जरी तो स्वतः मालक चालवत असला आणि त्याला भाड्याने द्यायचं असेल तरी त्यानं ती जी लायसन फी भरलेली असती ती साधारण 31 मार्च अखेर भरलेली असते. साधारण नाही, 31 मार्च अखेरच भरलेली असते. आणि ज्यावेळेस तो भाड्यानं द्यायचा विचार करतो त्यावेळेस 1 एप्रिलपासून भाड्यानं द्यायचं म्हणजे नवीन आर्थिक वर्षात भाड्यानं द्यायचं अशा बऱ्यापैकी प्रयत्न राहतो. काही अपवाद वगळता काही मध्ये आधी पण चालवायला दिले आहेत, देतात. काही अपवाद असतात, त्याला काय इन्सिडेंट होतो, काही गोष्टी घडतात अशा की ज्या डिस्कस करणं थोडंसं मग अवघड आहे. तर अशा गोष्टी घडतात आणि मध्ये आधी काही बार चालवायला दिले जाऊ शकतात. परंतु मोस्ट ऑफ द केसेस म्हणजे अबाव 80% वर जे काय हे भाड्याने देणे, चालवायला देणे ह्या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत ह्या डिसेंबर नंतर जानेवारीमध्ये ऍक्टिव्हिटी चालू होतात. मग जे काही त्यांच्याकडे आलेले असतात, जे काही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झालेला असतो, त्यांच्याशी लायसन फी, डिपॉझिट काय देणं, काय घेणं, काय टर्म्स अँड कंडिशन, किती दिवसांनी भाडेवाढ, या गोष्टी चर्चेला होतात. जानेवारी फेब्रुवारीमध्ये फायनल होतात. मार्चमध्ये मग नवीन जो घेणार आहे त्याला ते चलन दिलून त्याच्याकडून MOU करून ते चलन त्याला भरायला देऊन ते भरून घेतलं जातं, लायसन रिन्यू होतं. आणि जो कोण नवीन घेणार असेल तो 1 एप्रिलपासून त्या आपल्या ऍक्टिव्हिटी ते लायसन ताब्यात घेऊन करू शकतो. तर मित्रांनो, अनेक जण विचारतात भाड्यानं पाहिजे, भाड्यानं द्यायचंय. विकत जनरली मध्ये आधी घेऊ शकता, थोडीफार मोठे व्यवहार होतात त्यावेळेस अगदी छोट्याशा गोष्टी विचारात घेतल्या जात नाहीत. परंतु भाड्यानं देणं घेणं ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. तर मित्रांनो, हा छोटासा व्हिडिओ बनवला होता. मी पण गडबडीत आहे. आपल्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आमच्या इथं पण नवीन वर्षाची गडबड चालू आहे. काही रिन्युअलची कामं चालू आहेत बारवर, काही रेस्टॉरंटवर आणि त्या दृष्टीनं मी पण जवळजवळ दिवसभर बिझी आहे. तर ह्यातून पण मी एक छोटासा व्हिडिओ बनवूया म्हणलं, कारण का योग्य वेळी योग्य माहिती देणं महत्वाचं आहे. हीच माहिती मी आणि थोड्या दिवसानं, 15 दिवसानं, पुढील महिन्यात वगैरे दिली तर त्याचं एवढं महत्व राहणार नाही. तर ज्यांना कुणाला बार, परमिट रूम, बिअर शॉपी, वाईन शॉप, कंट्री लिकरची दुकानं भाड्याने द्यायची आहेत, घ्यायची आहेत, त्यांच्यासाठी आताचा हा जो येणारा पिरियड आहे हा अतिशय योग्य पिरियड आहे. त्यांनी त्या दरम्यान ऍक्टिव्हिटी म्हणजे जानेवारीमध्ये ऍक्टिव्हिटी चालू कराव्यात फर्स्ट वीकमध्येच. आणि जे काय प्रकारे आपल्याला सांगायचंय, ज्यांना कुणाला जर भाड्याने द्यायचं असेल तर जरूर माझ्याशी संपर्क साधा. आपण या चॅनलच्या माध्यमातून तुमचं नाव न घेता, पत्ता न सांगता साधारण त्या एरियाचं नाव घेऊन आपण ते डिक्लेअर करू शकतो आणि तुम्हाला योग्य भाडेकरू किंवा योग्य चालक मिळू शकतो. तर मित्रांनो, लक्षात घ्या, परत एकदा सांगतो, ज्यांना कुणाला भाड्यानं द्यायचंय, घ्यायचंय त्यांनी आता जानेवारी 2024च्या पहिल्या वीकमध्येच ह्या ऍक्टिव्हिटी चालू करा, जेणेकरून तुम्हाला पुरेसा वेळ मिळेल निगोशिएशन करायला, ऑप्शन बघायला आणि मालकांना देखील पुरेसा वेळ मिळेल की अजून काय ऑप्शन मिळत आहेत का, आपल्याला जास्तीत जास्त भाडेकरू, जास्तीत जास्त पैसे देणारा कोण मिळतोय का हे बघायला. आणि मग फेब्रुवारी एंडपर्यंत तुम्ही मार्चच्या फर्स्ट वीकपर्यंत तुम्ही फायनल करू शकता. म्हणजे तुम्हाला 2 महिने मिळतात. मग मार्चमध्ये जनरली MOU होतात, चलनं भरून घेतली जातात आणि 1 एप्रिलपासून लायसन ताब्यात दिलं जातं. मित्रांनो, हा छोटासा व्हिडिओ, माहितीपूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे. आपल्याला आवडला का, कसा वाटला, जरूर लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत मांडा. आणि कसे तुम्हाला व्हिडिओ पाहिजेत ते पण कमेंटमध्ये टाका. आणि हे जे आपलं चॅनलचे व्हिडिओ आहेत ते आपल्या ग्रुपमध्ये, आपल्या मित्रपरिवारामध्ये, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा. एवढं सांगून हा व्हिडिओ इथंच थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.